आज राज्यातील एसटी कामगारांचं 57वे अधिवेशन, रायगडच्या माणगावमधील अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता, विविध मागण्यांसाठी संघटना देणार बेमुदत आंदोलनाचा इशारा। भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला, पाकिस्तानी राष्ट्रपतींनी बोलावलं विशेष अधिवेशन, इस्लामाबादमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता अधिवेशन। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर देणार, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांचा पाकला इशारा। भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी रोखलं, वुलर सरोवराचं पाणीही पाकिस्तानसाठी बंद। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीनिमित्त उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघे मंत्रिमंडळ बैठकीला राहणार उपस्थित। काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकरणी विरोध असलेल्या गावकऱ्यांच्या प्रतिनिधीची आज बैठक, पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे घेणार बैठक। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाचा मोठा दणका, फौजदारी प्रकरण चालणार फास्ट ट्रॅकवर, सिल्लोड कोर्टाचा अब्दुल सत्तार यांना झटका। धनंजय मुंडेंनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, फोनवरून 18 तुकडे करण्याची धमकी, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली, रशियन बनावटीचं इग्ला-एस क्षेपणास्त्र भारताकडे, रशियासोबत 260 कोटींचा करार। भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी थांबवलं, वुलर सरोवरचं पाणीही पाकिस्तानसाठी बंद। विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली, 12वीचा निकाल आज होणार जाहीर, दुपारी 1 वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर पाहता येणार निकाल। आज एमएसटी सीईटीची फेरपरीक्षा, 27,837 विद्यार्थी देणार परीक्षा, इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी। खड्डेमुक्त मुंबईसाठी मुंबई पालिका सज्ज, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून रस्त्यांची कामं, एक्सप्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी 78 कोटी। अमूल पाठोपाठ आजपासून गोकुळ दूधही महागलं, आजपासून 2 रुपयांनी दरवाढीची अंमलबजावणी, मुंबई पुण्यात स्पेशल दूध 74 रुपये लिटर दराने। मुंबईवर पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता, वाढत्या उष्णतेमुळे धरणाचं पाणी आटलं, मुंबईतील 7 धरणांमध्ये केवळ 23% पाणीसाठा शिल्लक। राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता, काही जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज, तर मुंबईतही पुढील 2 दिवस अवकाळीची शक्यता। संत बाळूमामांच्या पालखीचं नांदूर घाटातून धाराशिव जिल्ह्याकडे प्रस्थान, मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत, जेसीबीतून भंडारा उधळत गावातून पालखीची मिरवणूक। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात भव्य मशाल रॅली, पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ, सातत्याने नदी फेसाळतीये, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचं इंद्रायणी नदीकाठावर आंदोलन। यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांची तीळ पिकाला पसंती, समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची तीळ पिकाला पसंती। परभणीच्या पूर्णा येथे नागरिकांनीच केली बस स्थानकाची स्वच्छता, बस स्थानकात अनेक दिवसांपासून घाणीच्या साम्राज्याचे असलेल्या नागरिकांकडून बस स्थानकाची साफसफाई। कानपूरच्या गांधीनगरमधील 5 मजली इमारतीला आग, आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। जालन्याच्या पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीत मृत माशांचा खच,
गोदावरी नदीचं पाणी आटल्याने नदीतील मासे मरण पावतायत. वाशिम जिल्ह्याच्या सुकांडा गावाजवळ 4 चाकी गाडीचा भीषण अपघात. अपघातात 4 जण गंभीर जखमी. गाडीचा टायर फुटल्याने अपघात. घरफोडीच्या गुन्ह्यातील किमती मुद्देमाल भंडारा पोलिसांनी केला परत. सोन्याचे दागिने, नगदी असा एकूण 28 लाख रुपये एकूण किंमत चोरी झालेले मुद्देमाल भंडारा पोलिसांनी केलं परत. मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात. चालकाचा तोल गेल्याने अपघात. अपघातात चालक किरकोळ जखमी. बीडच्या माजलगाव शहरामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ. काही ठिकाणी दुकाने, हॉटेल, मेडिकलमध्ये चोरीची घटना. लाखो रुपयांचा माल आणि रक्कम चोरी केल्याची माहिती समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.